वाऱ्याचा जो रुख आहे तो विरुद्ध दिशेने असल्या कारणाने बाउंड्री लाईनच्या आतमध्ये सुरेख असा झेल टिपण्यामध्ये यश आलं ते बहाडच्या ह्या खेळाडूला. आणि आता राहुल यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते मुकेश. हे सुद्धा एक धडाडीचे फलंदाज, धडाकेबाज असे फलंदाज आहेत. आज मला वाटते मैदानावर वारा खूप सुटलेला आहे आणि त्याचा अचूक असा फायदा गोलंदाजाला चांगल्या पद्धतीने होऊ शकतोय. पुढचा चेंडू घेऊन येतील ते कार्तिक. मुकेश याना राऊंड विकेट मारा करतायत आणि सुरेख असा फटका. पुन्हा उंच जातो चेंडू, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. खणखणीत षटकार वाजव डीजे. तीन चेंडू टाकले आणि तिन्ही चेंडूवर, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आलं आणि तिसरा चेंडू मुकेश यांनी पुन्हा मैदानाच्या बाहेर पाठवला 6 धावांसाठी. चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते पुन्हा कार्तिक. ओव्हर द विकेट मारा करतायत आणि फोड असा लूज असा चेंडू होता, आपटला होता, निर्धाव असा गेलेला चेंडू. शॉर्ट पिच म्हणावा लागेल हा चेंडू. मुकेश यांना नीटसा काही समजला नाहीये आणि चेंडू जातो तो निर्धार. मला वाटते त्यांची अपेक्षा असेल की चेंडू कदाचित बाहेर जात असावा आणि पंचांनी तो वाईट घोषित करावा अशी त्यांची अपेक्षा असेल, परंतु त्यांचा अपेक्षा भंग झालेला आहे. फील्ड मध्ये थोडीशी पुन्हा सजावट करताना गोलंदाज पुन्हा चांगला असं कमबॅक करतोय. गोलंदाज कार्तिक. मुकेश पुन्हा सज्ज सामना करण्यासाठी. पुन्हा सुरेख असा चेंडू, तेवढा सुंदर असा लॉंग लेगच्या दिशेने मारलेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावसंख्या वाढते ती पाटीलवाडा संघाची. 14 धावा वाजव डीजे. आणि ह्या 4 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 14. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाटीलवाडी संघाची धावसंख्या आहे ती 14 धावा. खूप चांगली अशी सुरुवात आहे. जरी एक गडी गमावला असला तरी बहारदार असा खेळ पाहायला मिळतोय. तो पाटीलवाडी संघाकडे पुन्हा फुलटॉसचा चेंडू आणि क्लीन बोल्ड का, क्लीन बोल्ड, फुलटॉस चेंडू होता. मुकेश यांना काही समजलं नाहीये आणि चेंडू जाऊन आलो तो यष्टीवर. त्रिफळाची 2. मुकेश तंबूचा रस्ता पकडतायत. आपल्या वैयक्तिक 14 धावा, एक चौकार आणि एक षटकाराच्या माध्यमातून 14 धावा केल्या. सॉरी 10 धावा केल्या आहेत मुकेश यांनी आणि 10 धावामध्ये बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. या पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाटीलवाडा संघाची. आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते तेजस. हा 6 षटकांचा सामना. पहिलं षटक संपलेलं आहे. सरासरी 14ची गाठलेली आहे ती पाटीलवाडा संघाने. या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं ते कार्तिकला, परंतु रनाचा जो डोंगर रचण्यामध्ये यश आलं ते पाटीलवाडा संघाला. तो काही थांबू शकलेले नाही आहेत. पुढचं षटक घेऊन आलेले आहेत ते उज्ज्वल आणि त्यांचा सामना करतील मयूर. टाइम 1:25 हा सामना चालू झालेला आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट मारा करताना सुंदर फटका, खूपच सुंदर, परंतु षटकार. पंच यांनी षटकार घोषित केलेला आहे.
पंच यांनी षटकार घोषित केलेला आहे आणि सुंदर असा फटका मयूर यांच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला. पहिल्याच चेंडूवर धावसंख्या वाढते ती 20 धावा. खूप सुरेख असा प्रयत्न होता तिथे क्षेत्ररक्षकाचा. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती मयूर यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर कट करून चौकार घेतला आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा घेण्यामध्ये यश आलं ते मयूर यांना. माझे सहकारी मित्र आमचे आनंद यांचा हा मुलगा आमच्या सोबत खेळत होते. आनंद जेव्हा बहाड, त्या संदर्भात नंतर बोलूया. पुढचा चेंडू उज्ज्वल यांचा आणि पुन्हा लेगच्या दिशेने थोडा मारलेला चेंडू. खूपच सुरेख असा कट करतोय. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेमध्ये समाधान मानावं लागलं ते मयूर यांना. धावसंख्या पोहोचते ती 25 धावा. आता सामना करतील ते तेजस उज्ज्वल यांचा. ओव्हर द विकेट मारा करतात ते उज्ज्वल. आतापर्यंत जे काही सामने झाले ते खूप सुरेखरित्या इथे पार पडलेले आहेत आणि पुढील सामने सुद्धा असेच आनंदामध्ये पार पडतील अशी आमची अपेक्षा. पुढचा चेंडू फुल टॉस, पण तेवढाच चांगला असा मान दिलाय. लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हलकासा कट केला. चेंडूला दिशा
जातो तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वाजव डीजे. धन्यवाद 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 डीजे. आणि या 4 धावाने धावसंख्या वाढते ती 35 धावा. आम्हाला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. उन्हा सुरेख लेकच्या दिशेने उंच मारला चेंडू. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. पण सामन्याला सुरुवात होते. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 42-43 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता गोलंदाज आहेत ते हर्ष. कर्णधारांनी स्वतः चेंडू आपल्या हातात घेतलेला आहे. धुरा सांभाळलेली आहे गोलंदाजीची. आणि सुरेख असा चेंडू तेवढा सुंदर असं कट केला. बघूयात चोरटी धाव पूर्ण करण्यामध्ये यश होतंय का. आणि चांगली अशी चोरटी धाव पळून काढले ते तेजस आणि मयूर या जोडीने. खूप सुरेख चेंडू होता परंतु धाव काही रोखू शकलेले नाहीयेत. आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 44 धावा. एक मिनिट. आणि सुरेख चेंडू पुन्हा यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. मयूर यांना काही समजलेला नाहीये. आणि पुन्हा चेंडू जातोय तो निर्धार. कर्णधार स्वतः गोलंदाजी आलेले आहेत. आणि चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती हर्ष यांच्याकडनं. मयूर सामना करतील ते हर्ष यांचा. पुन्हा ऑफच्या दिशेचा चेंडू लेगच्या दिशेने भिरकावून मारला. चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. वाजव डीजे.
आणि या 6 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 50 धावा. संघाचं अर्धशतक झळकलेलं आहे ते फलकावर. पुन्हा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू, पुन्हा चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सुरेख असा कट केलेला चेंडू. तीन चेंडू चांगले असे हाताळले होते ते हर्ष यांनी, परंतु पुढच्या या 2 चेंडूवर फलंदाजाला काही रोखू शकलेले नाहीये ते. एक षटकार आणि एक चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली ती 54 धावा. पुन्हा लेगच्या दिशेने चेंडू होता आणि पंचाने अपेक्षेप्रमाणे वाईट घोषित केला. अतिरिक्त एका धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 55 धावा. आणि खूप सुरेख असा फटका. बघूया चांगलं असं क्षेत्ररक्षण होते का तिकडे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतायत ते मयूर आणि तेजस यांची जोडी. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 57 धावा. 11 चेंडू मध्ये 32 धावांची खेळी साकारताना पाहायला मिळतो तो मयूर. खूप सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा चेंडू हर्ष यांचा आणि पुन्हा चेंडू उंच मारला जातो तो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. वाजव. गडी जरी बाद झाले असले तरी चांगलं असं कमबॅक केलेलं आहे ते अंजन फाटर पाटीलवाडा संघाने. आणि त्याच्यामध्ये मयूर हे वैयक्तिक आपल्या 4 षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून 13 चेंडू मध्ये 38 धावांवर खेळत आहेत वैयक्तिक. खूप सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल. या अगोदरचा जो सामना झाला वाढवण आणि पटेल 11 ह्याच्यामध्ये सुद्धा आदित्य यांनी 50 धावाची खेळी साकारली होती. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळत होती आणि तशीच फलंदाजी पाहायला मिळते ते पाटीलवाडा संघाकडनं. उंच मारला तेजस यांनी. चेंडू जातो उंच. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बघूया झेल होतोय का, परंतु झेल सुटतोय तिकडे आणि एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागलं ते तेजस या जोडीला. एक जबरदस्त मोका पाहायला मिळालाय तो तेजस यांना. उंच उडालेला चेंडू. क्षेत्ररक्षकाला झेल काही टिपताला आलेला नाहीये आणि एका धावेने धावसंख्या वाढते ती पाटीलवाड संघाची 64 धावा. पुढचा चेंडू उज्ज्वल यांचा. मयुरियाना आणि खूपच सुरेख असा चेंडू होता. तेवढा सुंदर असा मारलेला आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथे. एका धावामध्ये समाधान मानावं लागलं. सुंदर असं क्षेत्ररक्षण बाहेरच्या ह्या क्षेत्ररक्षकाकडनं एकाच धावामध्ये समाधान मानावं लागलं आणि धावसंख्या पोहोचते ती 65 धावा. चौथ्या षटकातला 2 चेंडू झालेले आहेत. पाचवं षटक आहे, सॉरी 5वं षटक चालू आहे. 4 षटक पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 65 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. आणि या 4 धाव्यांनी धावसंख्या पोहोचते ती 69 धावा. आणि पुन्हा उंच चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर.
खणखणीत षटकार वाजव डीजे. डीजे. वाऱ्याचा रोख जरी वेगळ्या विरुद्ध दिशेने असला तरी त्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने चेंडूला बाहेर चेंडू द्यायचा. चेंडूला बाहेर पाठवण्यामध्ये यश मिळते ते मयूर आणि तेजस या जोडीला. पुढचा चेंडू उज्ज्वल यांचा. पाचवा चेंडू षटकातला तेजस यांना. आणि सुरेख असा चेंडू होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने. तिथे फील्ड होतोय मला वाटते. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार वाजव डीजे. धन्यवाद डीजे. मयुरी आपल्या वैयक्तिक 39 धावेवर खेळत आहेत आणि तेजस 23 धावेवर खेळत आहेत. चांगली अशी पार्टनरशिप पाहायला मिळते ती मयूर आणि तेजस या जोडीकडनं. 100 वर्षीय देवकार भंडारी समाज या समाज संस्थेचे पदाधिकारी संकेत राऊत आणि आमचे ज्येष्ठ खेळाडू यांचे स्वागत करतील आमचे यशस्वी संघाचे कर्णधार माजी कर्णधार हेमाकांत मडवे. आणि आपण उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल मी आपले संकेत आणि आभार व्यक्त करतो. आणि या शेवटच्या चेंडूवर पुन्हा खणखणीत षटकार खेचताना तेजस धावसंख्या पोहोचते ती 85 धावा. मला वाटते जेव्हा टॉस झाला आणि टॉस पाटीलवाडा संघाने वा महाड संघाने विन केला आणि त्यांची अपेक्षा होती की पाटीलवाडा संघाला, मी थोडस ऐकलं होतं त्यासाठी बोलतोय, की कमी धावामध्ये त्यांना रोखण्यात यश त्यांना रोखायचं आहे. आणि पाटीलवाडा संघाचे कर्णधार जितेश यांनी सुद्धा सांगितलं होतं कमीत कमी 70 धावा तरी आम्हाला काढायच्या आहेत जेणेकरून समोरच्या संघाला आम्हाला थोडा दबाव टाकता येईल. पण त्याच्यापेक्षा जास्त धावा इथे झालेल्या आहेत त्या पाटीलवाडा संघाच्या 85 धावा. आणि हे शेवटचं षटक या इनिंगचा. रणनीती असते की समोरची टीम जर प्रथम टॉस जिंकून जर फिल्डिंग घेत असेल तर समोरचा जो संघ आहे त्याला कमीत कमी धावसंख्येने आपल्याला कमी धावसंख्येवर कसं थांबवता येईल हाच प्रयत्न असतो. म्हणून आपण फिल्डिंग घेत असतो कारण प्रत्येक संघाला हा विजय हा महत्वाचा असतो आणि विजय हाच त्याचा ह्या दोनामधला संघर्षाचा अतिशय निर्णय असतो. नक्कीच. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खडखडीत षटकार. खूप सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते त्या मयूर यांच्या कडनं. मयूर आपला वैयक्तिक 45 धावावर खेळत आहेत. खूप सुरेख अशी फलंदाजी मयूर यांच्याकडनं. धावसंख्या पोहोचते ती पाटीलवाडा संघ. आणि मला वाटते खूपच सुरेख चेंडू. पंचाकडे दाद मागतात मयूर परंतु फेटाळून लावलेली आहे. आणि आमचे कॉमेंटेटर सहकारी मित्र आणि पुन्हा सुरेख असा फटका. गोलंदाज नो बॉल दिलेला आहे, नो बॉल घोषित केलेला आहे. आणि षटकार. धावसंख्या झालेली आहे ती. याचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया आजच्या दिवसातली तिसरी हाफ सेंचुरी एसडीजे वाजव.
हे सुपर स्कोर देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो या टुर्नामेंट मधला. 95 सुपर स्कोर होता, त्यानंतर 94, आता धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 98. त्या 3 अंकी आकडा देखील पाहायला मिळेल का? इकडे मात्र सुंदरसा चेंडू येतो आहे, आखो टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू हाताळणी करतो आहे. चेंडू साकारून झालेले आहेत 4. नक्कीच फ्री हिटला मात्र डॉट कन्वर्ट केलेला आहे गोलंदाजानं. गोलंदाज यश आहे. पाहूया 2 चेंडू शेष आहेत आणि 3 अंकी आकड्यासाठी 2 धावा शेष आहेत. इकडे मात्र वाईट येणार आहे. यस एक अतिरिक्त धाव येते आहे. धावसंख्या 99 वर पोहोचते आहे. सुपर स्कोर आपल्याला अंजन संघ पाटीलवाडा पाहायला मिळतो आहे. दमदार फटकेबाजी, मयूरची हाफ सेंचुरी आजच्या दिवसामध्ये. हरेश्वरने पहिली हाफ सेंचुरी मारली, 57 धावा केल्या. त्यानंतर आदित्यने 69 धावा केल्या आणि आता इकडे पाहूया मयूर देखील हाफ सेंचुरी पूर्ण करतोय. इकडे मात्र दमदार षटकार पुन्हा येतोय 6 धावाने. 3 अंकी आकडा मात्र 105 आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया या 105 आकड्याचा. या टुर्नामेंट मधला सगळ्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळते आहे. कमालीची फटकेबाजी आज मात्र नक्कीच फलंदाजांना फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना काहीतरी चांगला सूर मिळतो आहे. इकडे मात्र षटकांची समाप्ती होते. 105 धावा झालेल्या आहेत. 106 धावांचं मोठं आवाहन इकडे दिलं जात आहे. सुपर स्कोर आहे, हाय स्कोर आहे या टुर्नामेंट मधला. पाहूया ह्या 105 च्या पलीकडे 106 विजयी लक्ष घेऊन ही कामगिरी स्काय वॉरियर्स दाखवेल का? तर किरणजी तुम्ही काय म्हणतील मयूरच्या खेळीसाठी? मयूरने किती मारले? याचा 57. पुन्हा एकदा एक चांगली धावसंख्या आणि 100चा आकडा इकडे दाखवला जातो. 105. 19 चेंडू मध्ये 57 धावाची खेळी केली ती मयूर यांनी. मयूर यांच्याबद्दल बोलायला झालं तर सगळ्यांना माहिती आहे की मयूर हा एक धडाकेबाज फलंदाज आहे. प्रत्येक ठिकाणी चांगली अशी खेळी त्याच्याकडनं पाहायला मिळते. संघाची मोठी अपेक्षा असते त्यांच्याकडनं आणि त्या अपेक्षेला साजेशी अशी खेळी मयूर यांच्याकडनं सतत होत असते. एक मला वाटते पाटीलवाडा संघाचे ते आधारस्तंभ म्हणून गणले जातात. नक्कीच या ठिकाणी आज राहुल फेल गेल्यानंतर ज्या ठिकाणी चांगली साथ मयूर आणि मुकेश यांनी चांगली साथ दिली. त्यानंतर तेजसचा आपण खेळ बघितला तर त्याने देखील 29 धावांची खेळी साकारलेली आहे. चांगला त्याने सपोर्ट केला आणि त्याच्याकडून देखील बहारदार खेळ झाला. आणि राहुल आणि आपण बघितले होते 2024ला भंडाराळीमध्ये टुर्नामेंटचं आयोजन होतं आणि त्यावेळेला पाटीलवाडा संघाने एक शतकी खेळी साकारली होती आणि त्या शतकी खेळीमध्ये देखील पार्टनरशिप मोठी डेव्हलप आपल्याला 90 धावांची पाहायला मिळाली होती. राहुल आणि मयूर यांची ओपनर जोडीमध्ये त्याने पार्टनरशिप डेव्हलप केलेली पाहायला मिळाली होती तो क्षण. परंतु आज मात्र राहुलला लवकर थोडंसं कॅच आउटच्या माध्यमातून डकआउटला जायला लागला. एक उंच टोला होता परंतु वाऱ्याचा ओघ आला आणि क्षेत्ररक्षकाला चांगली संधी मिळाली होती. परंतु मयूरने मात्र धमाल दाखवून दिलाय. आजच्या दिवसातला 3री हाफ सेंचुरी या मैदानावर पाहायला मिळते आहे. आणि रेकॉर्ड काय होतात? काल आपल्याला विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली. जय कडून डिंगडॉंगचा गोलंदाज त्याने फायफर गोलंदाजी केली, सुरेख गोलंदाजी केली. तर पहिल्या दिवशी आम्हाला लगातार 4 षटकार देखील पाहायला मिळाले होते. मला वाटतं लालाचे आलेले आहेत ते. फलंदाजांना पाठवायचं आहे. फलंदाज आणि जवळजवळ किती 105 धावा जमवल्या त्या पाटीलवाडा संघाने आणि 106 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलंय ते बहाड वॉरियर्स स्काय वॉरियर्स या संघाकडे. आणि त्यांचे फलंदाज प्रथम फलंदाजीसाठी उतरले आहेत ते किरण. 1 मिनिट हा पुढच्या सामन्याची अनाउन्समेंट देतो आहे. राजे 11 वासगाव वर्सेस औसार यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायच्या नाणेफेकीसाठी टॉस का बॉस. राजे 11 वासगाव वर्सेस औसार.
दोन्ही कर्णधारांना आमंत्रित केलं जाते आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर सोहम आला असेल तर सोहमला देखील मी आमंत्रित करतो आहे, यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. ओसार कडून सोहम आहे, त्या सोहमला मी आमंत्रित करतोय आहे कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. सोहम आला असेल तर आमंत्रित आहे, यायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या तिकडे 106 धावांचं मोठं लक्ष दिलं गेलेलं आहे आणि ओपनरची जोडी स्काय वॉरियर्स महाड संघाकडून मैदानामध्ये आलेली आहे. किरणजी प्रथम फलंदाज चालू सामन्याला सुरुवात होते. प्रथम फलंदाज आहेत स्ट्राईक वर आहेत ते आयुष आणि नॉन स्ट्राईक वर आहेत जलमेश आणि प्रथम गोलंदाज पाटीलवाडा संघाकडनं जितेश. पहिला चेंडू फुल टॉसचा चेंडू सुरेख असा लॉंग लेगच्या दिशेने मारला. पहिल्याच चेंडूवर चौकार खेचतोय. चांगली अशी सुरुवात पाहायला मिळते इथे आयुष यांच्याकडनं. 4 धावांची सुरुवात. आपलं स्वतःचं खातं उघडतोय, आपल्या संघासाठी खातं उघडतोय तो आयुष. पहिल्या चेंडूवर 4 धावांनी सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात, चांगला फटका इकडे पाहायला मिळतो आहे. चांगली सुरुवात दाखवतो आहे. 106चा पाठलाग जितेश यांचा. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना एक सुंदर चेंडू आणि यष्टीरक्षक मयूरला आपण बघतायत ज्या पद्धतीने त्याने आज दमदार फटकेबाजी दाखवली. 57 धावांचे योगदान आपल्याला पाहायला मिळते. हाफ सेंचुरी, 3 हाफ सेंचुरी आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळाल्या. दमदार क्रिकेट आजचा दिवस घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. जितेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतो. आयुष ऑन स्ट्राईक आहे, यावेळेला डाऊन द लेग स्टंप आहे आणि पंच अमोल दवणे यांच्याकडून वाईटचा इशारा येतो. येस सर. राजे 11 आणि ओसार. चला राजे 11 वासगाव वर्सेस ओसार. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचा नाणेफेकीसाठी. या ठिकाणी ग्राउंड रूटने शॉट खेळला जातो आहे. मिड ऑफ कडे राहुल आहे, क्षेत्ररक्षित करतो आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. वाईट नंतर कमबॅक. तर धावसंख्या आपल्याला 5 पाहायला मिळते आहे. धावसंख्या 5. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे. चांगला टोला आहे. 38च्या बाहेर चेंडू जातोय. पाहूया काय नजर आहे. चेंडू मागे धावतोय. क्षेत्ररक्षक धावतो आहे आणि चेंडू जातो आहे सीमा रेषेच्या जवळ. थांबलाय का गेलाय काय तिकडे? 2-2. धावसंख्या 2. येस सर. गाडीला लागला असेल तर बाउंड्री. गाडीला लागला का नाही ना? येस 2-2 फक्त पंचांचा इशारा आहे. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 7 पाहायला मिळते आहे. एक चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न आहे. आयुषकडे चांगली अदाकारी आहे, खेळतो आहे. चांगला टोला देण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा उंच आहे. खाली क्षेत्र असेल का नाही. नो मॅन प्लेस मध्ये लँड करतो आहे. पुन्हा एकदा दुहेरी धाव. चला दोन्ही संघ आलेत का? राजे 11 वासगाव आणि ओसार दोन्ही आलेत. येस संकेतजी पाटील यांना मी विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. संकेत पाटील आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जाईल. या सर. टॉस का बॉस कडे. येस संकेतजी राऊत. केळव्याचे आहेत संकेतजी. या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देऊया. संकेतजी आपला आडनाव मध्ये मात्र थोडस आहे पाटील की राऊत. आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. चांगली अशी सुरुवात संघाकडनं पाहायला मिळते. आयुष हे आपल्या वैयक्तिक 10 धावावर खेळत आहेत. म्हणजे एक हाती खेळ दाखवलाय तो आयुष्याने. आणि आता मला वाटते सामना करतील ती जलमेश.
नाणेफेकीचा कौल आपण घेतो आहे. तर इकडे राजे 11 आहे वासगाव, हा ओसार संघाचा कर्णधार आहे. कॅमेरा तिकडे आहे, कॅमेरामन आपले नजर फिरवायचे जरा टास्का बॉस कडे. नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. संकेतजी याचा संकेत पाटील केळवा इकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. चॉईस घेतली जात आहे. याचा तर राजे 11 वासगाव संघाचे कर्णधार बोले लावतील. चापचा कॉल आहे, चाप आला आहे. राजे 11 वासगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? याचा फिल्डिंग चॉईस करतील. तर नक्कीच ओसार संघाला फलंदाजी आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. आणि यस सागरला विनंती असेल मैदानात वळूया, तिकडे जोडले जातील किरणजी पाटील. येस सर. आणि पुन्हा सामना करतात ते आयुष तेजस यांचा. आयुषाने पहिल्या षटकामध्ये 10 धावा घेण्यात यश आलंय. पुढचा षटकामधला पहिला चेंडू आणि खूप सुंदर असा आईच्या बॅटच्या पटन निघाल चेंडू जातोय तो लॉंग लेगच्या दिशेने. मला वाटते पंचांचा निर्णय बघूया काय होतोय तिथे. थोडंसं आउटफील्ड थोडं खळा बसल्या कारणाने पंचांचा निर्णयाची अपेक्षा करतात. आणि पंच यांनी 4 धावा घोषित केलेल्या आहेत. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 14 धावा. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते ती आयुष्यांच्या कडनं. वैयक्तिक आपल्या 14 धाव्यावर खेळत आहेत. सॉरी, वैयक्तिक आपल्या 13 धाव्यावर खेळत आहेत. पहिल्या चेंडूमध्ये तेजस यांच्या पहिल्या चेंडूमध्ये चौकार खेचण्यात यश आलं. ते आयुष्याना पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा करतील. सॉरी, राऊंड विकेट मारा करतील ते आयुष्याना. आणि खूपच सुरेख असा चेंडू होता. तेवढा सुंदर रीतीने कट केला आयुष्याने. इथे मुकेश हे क्षेत्ररक्षक एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागला. ते आयुष्याना धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. आणि आता स्ट्राईक वर आहेत ते जल्मेश. खूपच सुरेख चेंडू आणि खूपच सुरेख फटका. चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार. वाजव डीजे. आणि जल्मेश यांनी चांगली अशी धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर षटकार खेचून आपले मनसुबे इथे दाखवताना. आणि थोडासा बाहेर गेलेला चेंडू पंचायने अपेक्षेप्रमाणे वाईट घोषित केला. अतिरिक्त एका धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. आणि जल्मेश यांचे वडील इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर आहेत. खरोखरच त्यांना आनंद वाटत असेल की आपला मुलगा हा चांगला खेळ करतोय. हे सुद्धा एक चांगले असे खेळाडू होते आणि त्यांचा मुलगा आज तशीच बहारदार खेळी इथे करतोय. खूपच सुरेख लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू. पुन्हा चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. वाजव डीजे. चौकार आहे, चौकार. यस डीजे. याचा खूपच चांगल्या पद्धतीची फटकेबाजी जन्मेश दाखवतो आहे. एक षटकार त्यानंतर चौकार. तर धावसंख्या पोहोचवली गेलेली आहे ती म्हणजे 26 ऑन द बोर्ड. चांगल्या पद्धतीची धावसंख्या इकडे आकार घेताना पाहायला मिळते आहे. चांगला पाठलाग सुरू आहे. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा प्रयत्न होता. फुलटॉस करून बॅटवर घेतला आणि सिली मिड ऑफ कडे सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला इकडे या ठिकाणी पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. तेजस्वी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्याने चांगल्या पद्धतीने बहारदार खेळी दाखवली. मयूरला चांगली साथ दिली. 28 धावांचं योगदान त्याच्या बळीच्या माध्यमातून येते आहे. तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पाहूया, जन्मेश ऑन स्ट्राईक आहे. धावसंख्या 26 वर स्थिर आहे. पुन्हा डाऊनचा टोला. बारदार फटक्याचा नजारा आहे आणि इकडे कॅच विकेट आहे. एस डीजे.
गीत प्रत्येक क्षेत्ररक्षकाने जरा इथे लक्ष ठेवायचं की समोरून हा जो रहदारीचा रस्ता आहे तर वाहनांकडे थोडं लक्ष ठेवायचं आहे जेणेकरून कुठलाही इथे अनुचित प्रकार होता कामा नये. पुढचा चेंडू जितेशांचा पुन्हा सुंदर असा मारला चेंडू बघूया झेल होतोय का पुन्हा आणि सूर्य कसा झेल टिपतोय तो रोहित दुसरा झटका मिळतो पाड हर्षच्या रूपाने आणि दुसरा गडी बाद होतोय तो बाड संघाचा जितेश एक चांगली अशी कमबॅक करताना पहिल्या या अगोदरच्या गडी बाद होण्याच्या अगोदर त्यांना चौकार मिळाला होता परंतु पुढच्या चेंडूवर पुन्हा चांगला असा चेंडू टाकला आणि गडी बाद करण्यामध्ये यश आलं ते जितेश याना. आणि आता हर्ष यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते नयनेश. महाड वॉरियर्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा 105 धावांचा पाठलाग करताना स्काय वॉरियर्स महाड संघा उंचावर जातो चेंडू आणि सूर्य कसा झेल टिपतोय तो अनिकेत. बॅक टू बॅक विकेट आणि अशा पद्धतीने 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत आणि मला वाटतं हॅट्रिक चान्स सुद्धा आहे त्यांना. आणि नयनेश यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते फलंदाज दीपराज दीपू आणि पोलार्डच्या नावाने ओळखले जातात ते दीपू. बघूया उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि निर्धाव असा चेंडू. षटक संपलेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा 31 धावा आणि दोन गडी बाद झालेले आहेत. बाड वॉरियर्स संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत आणि 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली ते 31 धावा. पुढचं षटक घेऊन आले आहेत ते सचिन. आयुष एक जागा सांभाळून खेळत आहेत आणि एका बाजूने विकेट धडाधड अशी पडत आहेत. त्यांनी चांगली अशी आतापर्यंत त्यांचा इतिहास पाहिला. त्यांची फलंदाजी मॅच जिंकू शकतात असे फलंदाज आपल्याला प्राप्त झालेले ते आयुष राऊत आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करतायत सचिन. आणि हापच्या दिशेने खेळून काढलेला बॉल बघूया अवलंब त्याचा आणि जेल बाद उत्कृष्ट असा जेल सुंदर असा जेल जितेश यांच्याकडनं. त्याने मागच्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं आणि आता जेल असा टिपलेला आहे. मला वाटतं हा जेल आणि याचा रेकॉर्ड करून ठेवायला लागेल असा हा अप्रतिम असा जेल उत्कृष्ट जेल घेतलेला आहे जितेश यांच्याकडनं. आणि आताच तुम्ही सांगितलं की आयुषवर पूर्ण जबाबदारी होती आणि थोडस कुठेतरी त्यांचा फटका चुकलेला आहे त्यांचा निवड चुकलेली आहे मारण्याची आणि त्यामुळे ते झेलबादून तमूत परतलेले आहेत. एक मोठा झटका मिळतोय तो बाड वॉरियर्स संघाला आयुषच्या रूपाने आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते. मला वाटतं थोडासा अनुभव कमी पडला त्यांना. यश हे पण षटकार आणि मारण्याचे माहिर परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. लेग स्पिन अशी गोलंदाजी करतायत ते गोलंदाज सचिन. पुन्हा निर्धाव चेंडू. धावसंख्या अस्थिर. आणि सूर्य कसा कट केलाय चेंडू जातो तो सीमारेषे लगत बघूया जातोय का बाहेर आणि सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार चांगला असा कट केला चेंडू वाजव डीजे.
धन्यवाद डीजे. दोन चेंडू त्यांना नीटसे काही समजले नाही, पण तिसरा चेंडू त्याने अचूक हेरला आणि बॅटला त्या चेंडूला दिशा दाखवली, कट केला चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवला. धावसंख्या पोचते येते 35 धावा. पुढचा चेंडू सचिन यांचा आणि पुन्हा उंचार जातो चेंडू. बघूया झेल होतोय का तिकडे, परंतु मुकेश यांच्याकडनं झेल सुटतोय. थोडस गचाचं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज यश आणि 2 धाव्यांनी धावसंख्या पोहोचते ती 37 धावा. चौथ्या षटकातला 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतात सचिन आणि बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही. आतापर्यंत त्याने 1 चौकार आणि 2 धावा पळून काढल्या. 6 धावाचं योगदान यश यांनी दिलेलं आहे, परंतु हा काय चेंडू, आता शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील सचिन. बघूया या चेंडू मागे किती धावा फटकावतायत यश यांच्याकडनं. यश मिळतंय का त्यांना या चेंडू मागे. आणि पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा कडा घेऊन सेकंड विकेट किपर यांच्या हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धावाचा चेंडू. दरम्यान 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 37. या सचिन यांच्या गोलंदाजीमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत आणि जितेश यांनी त्याच्या अगोदर 5 धावा दिल्या होत्या. म्हणजे एक चांगलासा कमबॅक दोन्ही गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. आणि आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते मयूर. त्यांचा सामना करतील ते दीपराज उर्फ पोलाड म्हणून ज्यांना संबोधलं जाते. बघूया, अपेक्षा संघाची तर खूप मोठी असणार आहे. धावसंख्येचा पाठलाग मोठा आहे आणि मला वाटते बॅटची कडा लागण्याचा नाही, निर्धाव जातोय चेंडू. आणि बॅटची कडा लागली होती, परंतु झेल काही टिपताना आलेला नाहीये विकेट किपर यांना. आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. वाजव डीजे.